शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. श्री ज्ञानदेव भाऊ जानवळे, मुक्काम पोस्ट निमगाव चोंबा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आता हे जे जांभळ लोडिंग चालल्या, कोकण भाडुली जांभळ 2 वर्षाची रोपं आहेत. रोपं सिलेक्शन करून द्यायला चाललेले आहेत, बघू शकतो आपण. आता ही जी लागवड करताना आपण 15 बाय 15वरती करायची. एकरामध्ये आपल्याला 200 रोपं बसतात. लागवड करताना 20 बाय 15वरती झिगझॅग पद्धतीनं किंवा 15 बाय 15वरती झिगझॅग पद्धतीनं लागवड केली तरी चालते. एकरामध्ये आपल्याला जी रोपं लागणार ती 200 रोपं लागणार. रोप 2 वर्षाचं आहे. झाडाला आता जागेवर तुरा आलेला आहे, बघू शकतोय. जांभळ म्हटलं तर ह्याला पावसानंतर पाणी बंद केलं, ताण दिला की जांभळ येत असते. फक्त शेतकरी बंधूंनी कलमाच्या खाली असा जो बाटा येत असतो तो बाटा वरच्यावर कट करणं गरजेचं आहे. आणि जांभळ जर म्हटलं तर एकदा लावलं की 50 वर्ष आयुष्यमान असतं. आता जांभळ लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा. त्यामध्ये शेणखत, निंबळपेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 22 ची आळवणी घ्यायची. आता बघू शकतोय जानवळे साहेबांनी जी रोपं घेतलेली आहेत हे आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आणि मी त्यांना ऑल पाईस जे सर्व मसाल्याचं झाड आहे ते भेट दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना खताचंही नियोजन, रोप लावताना आपल्याला काही केलं पाहिजे, कसं लागवड अंतर काय, किती महिन्यात शेंडे कट केले पाहिजे, फवारणी कुठली केली पाहिजे, हे अशा प्रकारचं सर्व नियोजन आपल्या शेतकरी बंधूंना येत असतं. आता कोकण भाडुली जांभळ ही काळ्या कलरमध्ये येते. आता श्री ज्ञानदेव भाऊ जानवळे हिने आपल्याकडं सर्व मिक्स रोपं घेतलेले आहेत. त्यामध्ये थाई सफेद जांभळ असेल, अंजीर असेल, ड्रॅगन फ्रूट, काजू, खजूर आणि मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो बुटका नारळ बोलतो आपण तो. तर आता आपल्याकडे ही सर्व रोपं अगदी 5 वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात, बघू शकताय. आता बाजूला आपली पांढरी जांभळ ही पण साहेबांनी घेतलेली आहे. तर आता कोकण भाडुली जांभळ जे आपण लावणार आहे ते 50 वर्ष आयुष्यमान आहे. आणि जांभळ जी येते ती 2 वर्षांनी आपल्याला उत्पादन चालू होतं. माझ्याकडे 2 वर्षाच्या झाडला तर तुरा आलेले असतात, बघू शकतोय. हे ज्यावेळी जमिनीत झाड लागेल त्यावेळी चारी बाजूला मळी पसरते आणि रोप वाढतं. नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं. आणि जांभळीचं उत्पादन लावल्यापासून 1 वर्षानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षी आपल्याला उत्पादन चालू होतं आहे. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत, स्वतःचे मदर प्लांट आहेत, स्वतः कलमं बांधलेले आहेत, बघू शकतो. आता मदर प्लांट जे अशा प्रकारे जे वाढलेले आहेत, कारण सर्व झाडं आपल्याकडे असल्यामुळं रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, त्याचबरोबर अनुदानला बिल. आता नर्सरी आपली 35 एकरात 1982ची शासनमान्य नर्सरी आहे, खात्रीची रोप आहे, अनुदानला बिल आहे. आता ह्या शेतकरी बंधूंना जे रेफरन्स मिळालेला माझा ते भाऊ दिंडे म्हणून आहेत, आष्टीमधलेच. त्यांनी जांभळ 1 वर्षापूर्वी लावलेले आहे. त्यांची बाग बघून ह्या शेतकरी बंधूंनी ऑर्डर दिलेली आहे. महाराष्ट्रात माझ्या अशा बऱ्याच बागा लागलेल्या आहेत की शेतकरी बंधूंनी कॉल केला की त्या एरियामध्ये माझी जी बाग आहे ती सांगितली जाते. आता जांभळ जर म्हटलं तरी जंगली झाड आहे, इतर पिकापेक्षा ह्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही, पाणी कमी लागतं. आणि 2 वर्षाचं रोप आपण हे आपल्याला 3 किलोच्या बॅगमध्ये 200 रुपयानं पोच होतं आहे. स्वतः बांधलेली कलमं असतात. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आता कोकण भाडुली जांभळ जर म्हटलं तरी ही दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब म्हणून आहेत, बँकेत सर्व्हिसला आहेत. 200 रुपये किलोनं बॉक्स पॅकिंग विकलेलं आहे. 7 वर्षापूर्वी जांभळ लावलेले आहे. त्याचबरोबर नवनाथ वायकर म्हणून कापड दुकानवाले आहेत, तिने पण लागवड केलेली आहे. तर जांभळ शेती ही भवितव्यात शाश्वत शेती आहे, उत्पादन चांगले देणारी जात आहे, कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे. अशा प्रकारचे ही लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील. आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. तर शेतकरी बंधू रोपं सिलेक्शन करून आपल्याला मिळत असतात. योग्य सल्ला, मार्गदर्शन तर मिळतंच आपल्याला, त्याचबरोबर स्वतः बांधलेली कलमं बघू शकतोय. अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलवरती ज्यावेळी आपण सबस्क्राईब केल्यानंतर 8000 व्हिडिओ आहेत माझे. आणि नारळ शेतीबरोबरच आपल्याला जांभळ शेती, लिंबू शेती, त्याचबरोबर इतरही झाडं आपल्याकडं बघू शकतो. आता फणस, कापा फणस, मदर प्लांट बाजूलाच आहे आपल्या. अशा प्रकारची सर्व रोपं मिळत असतात. खात्रीची रोपावरच योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे, शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोप.
आपला देशोबा असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.